नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमी तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत. आपला जो काही YouTube चॅनल आहे याच्यावर आपण नेहमी नवीन अपडेट देत असतो. आता नुकतीच पोलीस भरतीबाबत एक खूप महत्त्वाची अपडेट आली आहे. काय तर राज्यामध्ये बघा 13,560 पदांची पोलीस भरती होणार आहे. किती? 13,560 पदांची पोलीस भरती. आत्ताच देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे गृहमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांनी विधान भवनामध्ये सांगितली. माझं लेक्चर होतं. आता मला हिस्ट्रीचं वन लाइनर घ्यायची 450 ते 500 पर्यंत. पण जी काय अपडेट आली म्हटलं तुम्हाला हे 50 वन लाइनर पण सांगतो की याच्यामध्ये किती महत्त्वाचे. जर तुम्ही ह्या जर नोट सोडत असाल आणि 1 मार्काने राहिले तर नंतर तुम्हाला पस्तावा येऊ शकतो. त्याच्यामुळे अजून पण वेळ आहे. तुम्ही बॅच परचेस करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी आणि तुम्हाला या बॅचचा खूप फायदा होणार आहे. ही संधी गमावू नका. हे बघा, ही एक भरती जर गेली ना बाळा, एक भरती तर परत येत नाही लवकर. तुम्हाला पण माहिती 1 ते 1.5 वर्ष खाते. आणि जर मी तुम्हाला संकल्पना पण शिकवतोय आणि मी जर तुम्हाला हे असे वन लाइनर पण देणार आहे तर तुम्हाला आणखीन काय पाहिजे? गणिताचे सगळे प्रकार घेतलेले, बरोबर ना? 13,560 पद आहे. पहिले तर किती, अगोदर किती म्हणत होते? 10,000च म्हणत होते, बरोबर. नंतर 12,000 म्हणत होते. आता किती सांगितले डायरेक्ट स्वतः? हे मी बोलतोय का? अजिबात नाही. महाराष्ट्राचे गृहमंत्री एवढ्या पदांना मंजुरी देणार, याच्या प्लसच जागा येणार, कारण लोकसंख्येचा विचार केला तर. अशी संधी माझं तरी प्रामाणिक मत आहे, गमावू नका. निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. जे विद्यार्थी म्हणताय की नाही येणार भरती, खरंच नाही आहे, जाऊ द्या, फेक आहे, अशा लोकांपासून लांब राहा. तुम्ही तुमचा वेळ वाया घालवू नका. ज्यांची पहिली भरती त्यांनी जीव तोडून मेहनत करा आणि ज्यांची शेवटची भरती अशी भरती द्या ना, लास्ट मोमेंट द्या ना, की आई वडिलांचं स्वप्न पूर्ण करायचं म्हणजे करायचं. फर्स्ट अँड लास्ट चान्स हा. दिवस रात्र एक करायचे आपल्याला, दिवस रात्र. पण ह्या जागा आपल्याला जाऊन द्यायच्या नाही. याच्यामध्ये तुमचं नाव दिसलंच पाहिजे. काही झालं तरी चालेल, पण अंगावर वर्दी आलीच पाहिजे आपली, कारण वर्दी हेच आपलं स्वप्न आहे. कारण आपण सुरुवातच याच्यासाठी केली होती. म्हणून ही जी काय तुम्हाला बॅच दिलेली आहे, आता या बॅचची किंमत पण वाढणार आहे. आता बघा, 349 रुपये हिची मूळची किंमत 999 आहे झाले. आता हिचे टाइम संपला, आता 999 होणार आहे. ही पोलीस भरतीची अपडेट आली म्हणून 349 ठेवतोय, पण हिची किंमत मूळची 999 होणार आहे. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना तुमचं काम आहे, हा व्हिडिओ शेअर करा. जेवढे व्हॉट्सअपचे ग्रुप असतील, जेवढे तुमचे गावाकडचे ग्रुप असेल, टेलिग्रामचे चॅनल असेल, त्याच्यामध्ये आपल्या ह्या व्हिडिओची लिंक पाठवा आणि त्यांना फायदा होऊ द्या. जर 350ची बॅच तुम्हाला भेटते कमी किमतीमध्ये तर काहीच हरकत नाहीये. बघा, संपूर्ण अंकगणित कव्हर केले सरांनी, एक सुद्धा प्रकार सोडला नाहीये. सगळे प्रकार घेतले. बुद्धिमत्ता आहे, मराठी एकदम सोप्या भाषेत आहे, एकदम लगेच समजणार. संकल्पना पण आणि प्रश्न पण. ज्या विद्यार्थ्यांना 10-15, त्यांना आता 25 पैकी जवळपास 23-24 मार्क पडतात आपल्या बॅचमुळे. मराठीच्या महाराष्ट्र वन लाइनर आहे आणि संकल्पना आहे. भारत पण सेम आहे. इतिहासाचे जे संकल्पना शिकवलेले आहे, आज योगा असा आलाय की तुम्हाला मी वन लाइनर पण देणार आहे. मी शेवटचे 50 आहे. डेमो बघा, हाच डेमो आहे समजा. याच्यामध्ये बघा अशा पद्धतीने नोट्स या वन लाइनरच्या, आणि याच्या बाहेर प्रश्न आहे. बघा इतिहासावर किती प्रश्न राहतात रे? हे बघा 2 किंवा 3 प्रश्न राहतात, बरोबर. मी किती घेतले? 500. मग या 500 मधले 2 या 3 जर आपल्या बॅच मधले आले, झाले 2-3 मार्क जागेवर भेटतोय ना. असंच जर महाराष्ट्राचे आले, इथं महाराष्ट्र, भारत, जग, विज्ञान, राज्यघटना, संपला की विषय, बरोबर ना. मग सोपं आहे ना. मग तुम्हाला मी दोन्ही दिलंय, संकल्पना पण दिलंय, कन्सेप्ट पण क्लिअर केलाय आणि वन लाइनर पण दिले, बरोबर ना. आज तुम्हाला देणार आहे तर 349ची बॅच आहे. लवकरात लवकर घेऊन टाका ही बॅच. प्ले स्टोअरला जायचं, लक्षदीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करा. खाली तुम्हाला नंबर पण देतो बघा मी, हा माझा नंबर आहे, लिहून पण देतो मी. काय अडचण असेल त्याच्यावर व्हॉट्सअपला मेसेज करू शकता. 8329603029 ह्या नंबरवर तुम्ही मला फोन किंवा मेसेज करा. मी तुम्हाला ॲपची लिंक शेअर करेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण लिंक आहे याची. लक्षदीप अकॅडमीचं ॲप डाउनलोड करायचं आणि त्याच्यानंतर पोलीस भरतीचं फोल्डर आहे. 1 नंबर बॅच आहे आणि बॅचचा क्रमांक पण एकच आहे. आलं लक्षात? त्याच्यावर क्लिक करा, फोन पे लगेच होईल आणि दुसऱ्या मिनिटाला तुमची बॅच सुरू होती. दुसऱ्या मिनिटाला. वेळ वाया अजिबात घालू नका, कोणाच्याच मागे लागू नका. फक्त एकदा करा, खूप फायदा होणार. 100% ही बॅच जर केली तर मी सांगतो तुम्हाला 85+ तुम्हाला पेपरचा स्कोर येणार, कारण त्याच्यामध्ये सगळ्या स्ट्रॅटेजी लिहिलेल्या आहे. अभ्यास कसं करायचं, शून्यापासून कसं आपण हे करायचं, स्कोर वाढत नाही, मग त्यासाठी काय आपण नवीन हे केल्या पाहिजे, बरोबर ना. हे सगळं पण याच्यामध्ये सांगितलं या बॅचमध्ये.
म्हणून तुम्हाला एवढं जीव काढून सांगतोय. गोरगरीब विद्यार्थ्यांपर्यंत जाऊ द्या. 1 महिन्याचा रिचार्ज आहे, 6 महिने व्हॅलिडिटी. बघा 6 महिने अनलिमिटेड व्ह्यू, किती वेळा बघू शकता. बिंदास राहा माझ्या भरोशावर, मी आहे इथं उभा आहे. स्पेशल पोलीस भरती, स्पेशल सरळ सेवेचा माणूस इथं उभा आहे तुमच्या समोर. त्याच्यामध्ये निश्चिंत राहायचं. मागील सर्व प्रश्नांचा समावेश केलाय. बघा आता हे जे काही प्रश्न आहे आता तुम्हाला सांगतो, ज्यांना काही डाऊट असेल त्यांनी या नंबरवर मला फोन मेसेज करू शकता. पण ही अपडेट आत्ताचीच आहे आणि निगेटिव्ह लोकांपासून लांब राहा. 100% तुम्हाला फायदा होणार. ह्या भरतीमध्ये जर व्हायचं असेल तर आपल्याकडे झाले उरले किती 3 ते 4 महिने. 3 ते 4 महिने जे काय असेल ते 3-4 महिन्यामध्ये होणार आहे. नंतर होईल का? नाही. मग नंतर परत रडत बसणार, जाऊ दे ही भरती गेली, जाऊ दे पुढची. कशाला पुढची? जर 4 महिन्यामध्ये जर वर्दी भेटतीये, जर आपल्या आई वडिलांचं स्वप्न पूर्ण होतंय, जर आपली परिस्थिती बदलतीये, तर पुढच्या भरतीची वाटच कशाला बघायची? ही जी येणार आहे हीच तुमच्यासाठी शेवटची भरती आहे. समजतंय का? ग्राउंड करा, लेक्चर करा, अभ्यास करा, काही करा. 12 तास अभ्यास करा, 8 तास करा, कुठं जाऊ नका, पण ही संधी गमावू नका. एवढं जीव काढून का सांगतोय? कारण आम्ही याच्यातनं गेलोय, बघितलेले. खूप विद्यार्थी रडता, 1-1 मार्कांनी जर राहिले तर खूप रडतं, खूप वाईट वाटतं त्यांना. आई रडते, वडील रडता, बरोबर ना. त्यांच्या डोळ्यात पाणी नका येऊन देऊ रे, बरोबर ना. ही परत संधी भेटणार नाहीये. त्यांनी एवढं कष्टाने तुम्हाला सपोर्ट केला, इथपर्यंत आले आणि तुम्ही पण खूप चांगले, पण थोडंसं चुकीच्या मार्गाला जाताय. एखादा काही बोलला का लगेच त्याचं ऐकता. असं काही करू नका. मी सांगतोय त्या पद्धतीने करा. बघा आज आपल्याला वन लाइनर घ्यायचे. हे वन लाइनर पण तुम्हाला ह्या अपडेटमध्येच देऊन टाकतो. इतिहासाचे 450 बघा 451 प्रश्न आहे, ते 500 पर्यंत जाणार आहे, आजच जाणार आहे, बरोबर ना. आणि जर असे जर तुम्हाला 1 ते 500 लागत असेल तर तुम्हाला बॅचमध्ये जावं लागेल पोलीस भरतीच्या, त्याच्यामध्ये संपूर्ण दिलेले. ओके. बघ संत चोखामेळा यांची समाधी कोणत्या ठिकाणी आहे? संत चोखामेळा यांची समाधी मंगळवेढा सोलापूर. बघ मंगळवेढा सोलापूर, एवढाच प्रश्न. पोलीस भरतीत सरळ प्रश्न येणार, संत चोखामेळा यांची समाधी कोणत्या ठिकाणी विचारणार. ठिकाण जर म्हणलं तर मंगळवेढा, आणि या ठिकाणच्या जागी जर असं म्हणलं जिल्हा कोणता असं जर म्हणलं तर काय सांगायचं? सोलापूर सांगायचं. सोपं काम एकदम. ओके. त्यानंतर बघ राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली. राजकीय सत्ता आहे ना, ही काय आहे? सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली. असे वचन कोणी सांगितले तर, किंवा असे वचन कोणी दिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. कोणी दिले तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी. सरळ वन लाइनर पाठ करणे, टेन्शन घ्यायचं नाही. भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण होते? बघा भारतीय संस्कृती या कोशाचे संपादक कोण होते? तर पंडित महादेव शास्त्री जोशी हे होते. भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण होते? तर पंडित महादेव शास्त्री जोशी हे होते. त्यानंतर पुढचा प्रश्न बघ, पोलीस भरतीला आलेला अंगरमाळा या पुस्तकाचे लेखक कोण आहे? अंगरमाळा या पुस्तकाचे लेखक आहे शरद जोशी. शरद जोशी हे कोण येतं? अंगरमाळा पुस्तकाचे लेखक. संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव काय? पुढचा प्रश्न. संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव काय? तुकाराम बालोबा आंबिले. त्यांचं पूर्ण नाव काय? तर तुकाराम बालोबा आंबिले. संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव. यांची समाधी जर म्हणली, तुकाराम महाराजांची समाधी जर म्हणली तर कुठे बाळा? देऊ या ठिकाणी. हा प्रश्न पण दिलेला आहे मी आणि पोलीस भरतीला पण विचारलेला आहे. आणि देऊ शहर कोणत्या नदीच्या किनारी? इंद्रायणी नदीच्या किनारी. असे प्रश्न आता हे सर्व दिलेले मी याच्यामध्येच. संपूर्ण भूमी बघ पुढचा प्रश्न, संपूर्ण भूमी ईश्वराची आहे अशी घोषणा कोणी केली? म्हणजे ही जी काही भूमी आहे ना, ही संपूर्ण भूमी कोणाची? तर ईश्वराची. अशी घोषणा विनोबा भावेंनी केली. कोणी केली बाळांनो? तर विनोबा भावे यांनी केली. त्यानंतर रयत शिक्षण संस्थे याचा ब्रीद वाक्य काय? रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. स्वावलंबी शिक्षण हेच काय तर आमचं ब्रीद. आणि रयत शिक्षण संस्थेची स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली. कोणी? तर कर्मवीर भाऊराव पाटील. ओके. ब्राह्मणतर परिषदेचे अध्यक्ष कोण होते? बघा ब्राह्मणतर परिषदेचे अध्यक्ष होते राजश्री शाहू महाराज. कोण होते? तर राजश्री शाहू महाराज हे ब्राह्मणतर परिषदेचे अध्यक्ष होते. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, बालकुपोषण संबंधित कार्य करणारे समाज सुधारक कोण? तर अभयभंग. अभयभंग यांचं कार्य कोणाशी संबंधित आहे? तर बघ बाळा बालकुपोषण संबंधित आहे. बालकुपोषण संबंधीमध्ये कोणाचं? अभयभंग यांचं. ओके. ममता बाल सदन संस्थेची स्थापना कोणी केली? ममता बाल सदन, सिंधुताई सपकाळ. ममता बाल सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? तर सिंधुताई सपकाळ यांनी केलेली. हा पण एक महत्वाचा प्रश्न आहे. असे प्रश्न आपल्याला विचारता. बघा संत चोखामेळा यांची समाधी मंगळवेढा सोलापूर.
राजकीय सत्ता ही सामाजिक प्रगतीची गुरुकिल्ली असे वचन कोणी दिले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. भारतीय संस्कृती कोशाचे संपादक कोण? पंडित महादेव शास्त्री जोशी. अंगरमाळा पुस्तकाचे लेखक कोण होते? तर शरद जोशी. संत तुकाराम महाराजांचं पूर्ण नाव काय? तुकाराम बालोबा आंबिले. संपूर्ण भूमी ईश्वराची अशी घोषणा कोणी केली? तर विनोबा भावे यांनी. रयत शिक्षण संस्थेचं ब्रीद वाक्य काय होतं? स्वावलंबी शिक्षण हेच आमचं ब्रीद. स्थापना कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली 1919 साली. आणि ब्राह्मणतर परिषदेचे अध्यक्ष म्हणले तर राजश्री शाहू महाराज. तसंच बाल कुपोषण संबंधित कार्य कोणी केलं होतं? अभय भंग यांनी केलं. आणि ममता बाल सदन या संस्थेची स्थापना कोणी केली? सिंधुताई सपकाळ यांनी केली. कशाची? तर ममता बाल सदन या संस्थेची स्थापना. ओके, पुढे बघा आता. महात्मा फुलेंना बघा प्रश्न काय हा, महात्मा फुलेंना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन कोणी म्हटले? महात्मा फुलेंना हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग म्हणून कोणी संबोधले? तर सयाजीराव गायकवाड. सयाजीराव गायकवाड हे काय म्हणता की हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन हे कोण आहे? तर महात्मा फुले आहेत. ओके, अशा पद्धतीने मग यांना कोणी? तर सयाजीराव गायकवाड यांनी संबोधलं. श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणाशी संबंधित आहे? बघा, श्रीपती शेषाद्री प्रकरण कोणाशी संबंधित आहे बाळा? तर बाळशास्त्री जांभेकर यांच्याशी संबंधित. बाळशास्त्री जांभेकर. महात्मा फुलेंनी सार्वजनिक ग्रंथाचा गौरव काय म्हणून केला रे? म्हणजे सार्वजनिक ग्रंथ आहे त्याचा गौरव काय म्हणून केलाय? तर महात्मा फुलेंनी बघा विश्व कुटुंबाचा जाहीरनामा, विश्व कुटुंबाचा जाहीरनामा हा याचा गौरव केला. कशाचा? सार्वजनिक ग्रंथाचा. सार्वजनिक ग्रंथ कोणाचा? महात्मा फुलेंचा. ओके, असे वन लाईनर पाठ करायचे, मग आपला मार्क जात नाही. बघ, बंगालचे पहिला गव्हर्नर. आता इथं काय म्हणले? बंगालचा पहिला गव्हर्नर. याची ट्रिक पण देतो मी तुम्हाला. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालचा पहिला गव्हर्नर कोण? रॉबर्ट क्लाइव्ह. बंगालमध्ये दुहेरी राज्य व्यवस्था कधी सुरू झाली? बंगालमध्ये दुहेरी म्हणजे दोन जण राज्यकारभार बघणार. एक म्हणजे बंगालचा नवाब, दुसरा म्हणजे बंगालचा जे काही गव्हर्नर असेल ते, म्हणजे ईस्ट इंडिया कंपनी असे. मग त्याला म्हणायचं दुहेरी राज्य व्यवस्था. कधी सुरू झाली? 1765 ला. बरं, कोणी सुरू केली? रॉबर्ट क्लाइव्हने. मी गव्हर्नर मध्ये संपूर्ण घेतलेले आहे दुहेरी राज्य व्यवस्था म्हणजे काय वगैरे. कोणी सुरू केली? तर रॉबर्ट क्लाइव्हने. ओके, रेग्युलेटिंग ऍक्ट कधी आला? बघा, हा खूप महत्वाचा आहे. रेग्युलेटिंग ऍक्ट. रेग्युलेटिंग ऍक्ट केव्हा आला रे? 1773 चा आहे रेग्युलेटिंग ऍक्ट. 1773 लक्षात ठेव. त्यानंतर बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल. बघ, बंगाल प्रांताचा पहिला गव्हर्नर जनरल कोण आहे? तर वॉरन हेस्टिंग हा बंगाल प्रांताचा काय? तर पहिला गव्हर्नर जनरल आहे. आता इथं काय म्हणलंय? गव्हर्नर. इथं काय म्हणलंय? गव्हर्नर जनरल. एकदम सोपी ट्रिक सांगतो, कधीच विसरणार नाही, लक्षात ठेव. बघा, आपल्याला काय म्हणता? बंगालचा पहिला गव्हर्नर, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, भारताचा स्वतंत्र भारताचा पहिला व्हाईसरॉय, त्यानंतर भारताचे पहिले गव्हर्नर जनरल पण कोणते? स्वतंत्र. लिहून दाखवतो बघ. बंगालचा पहिला गव्हर्नर. ओके, त्यानंतर बघ बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल, त्यानंतर भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, त्यानंतर भारताचा पहिला व्हाईसरॉय, त्यानंतर स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल आणि स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल. भारतीय शब्द महत्वाचा हा, म्हणजे आपल्या भारताचे. अशा आपल्याला प्रश्न विचारता याच्यावर हा ठरलेलं आहे. बघा काय आहे? बंगालचा पहिला गव्हर्नर, बंगालचा पहिला गव्हर्नर जनरल, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल, भारताचा पहिला व्हाईसरॉय, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल, स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल. आता याचा ट्रिक सांगतो तुम्हाला हा. ट्रिकचं नाव काय बघा. ट्रिकचं नाव आहे काही ब्रेक मारा. म्हणजे युपीचा भैया आहे,
युपीचा भैया, त्याचं नवीनच लग्न झालंय, त्याचं नवीनच लग्न झालंय आणि तो त्याच्या पत्नीला गाडीवर घेऊन चाललाय. तो त्याच्या पत्नीला गाडीवर घेऊन चाललाय. गाडी चांगल्या वेगाने चालली, व्यवस्थित चालली, काही टेन्शन नाही. मध्येच त्याने मारला ब्रेक. मध्येच त्याने काय मारला ब्रेक. मग त्याची पत्नी त्याला म्हटली, "का हे ब्रेक मारा?" त्याची पत्नी काय म्हटली, "बघ, का हे ब्रेक मारा." का हे ब्रेक मारा? त्याची पत्नी त्याला म्हणते. आता याच्यावरनं तुला हे लक्षात ठेवायचे. बघ, का हे ब्रेक मारा झालं, संपलं. तू पैसे सर कसं काय? तू म्हणणार की सर हे कसं काय शक्य आहे? तुम्ही याच्या एकाच याच्यामध्ये कसं काय एवढे लक्षात ठेवले? एकदम सोपं. हे बघ, पण हे पाठ करून ठेवायचं. पहिला गव्हर्नर जनरल, भारताचा पहिला गव्हर्नर, भारताचा पहिला व्हाईसरॉय, स्वतंत्र भारताचे पहिले शेवटचे, पहिले गव्हर्नर जनरल आणि पहिले भारतीय. कसं? तर बघ आता इथं का म्हणजे काय रे? तर रॉबर्ट क्लाइव्ह. रॉबर्ट क्लाइव्ह. ओके. त्याच्यानंतर हे म्हणजे कोण? वॉरन हेस्टिंग. प्रे म्हणजे कोण? लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिक. क म्हणजे कोण? लॉर्ड कॅनिंग. मा म्हणजे काय? लॉर्ड माउंटबॅटन. आणि राज म्हणजे काय? सिराज गोपालचारी. सिराज गोपालचारी झालं. अशा पद्धतीने युपीचा भैया काय म्हणतो, का हे ब्रेक मारा? का म्हणजे रॉबर्ट क्लाइव्ह, हे म्हणजे वॉरन हेस्टिंग, प्रे म्हणजे लॉर्ड विल्यम बेंटिक, क म्हणजे लॉर्ड कॅनिंग, म म्हणजे लॉर्ड माउंटबॅटन आणि रा म्हणजे सिराज गोपालचारी. मग आपल्याला जर म्हटलं बंगालचा पहिला गव्हर्नर रॉबर्ट क्लाइव्ह सांगा, पहिला गव्हर्नर जनरल जर म्हटलं तर वॉरन हेस्टिंग सांगा, भारताचा पहिला गव्हर्नर जनरल म्हटलं विल्यम बेंटिक सांगा, भारताचे पहिले व्हॉइसरॉय पद 1857 नंतर आलं होतं लॉर्ड कॅनिंग, नंतर परत गव्हर्नर पद आलं, स्वतंत्र भारताचे पहिले गव्हर्नर जनरल लॉर्ड माउंटबॅटन आणि स्वतंत्र भारताचे पहिले व शेवटचे भारतीय गव्हर्नर जनरल म्हटलं तर सिराज गोपालचारी. अशा ट्रिकचा समावेश केलाय बॅच मध्ये. ओके, अशा पद्धतीने लिहून घ्या सर्वांनी. आता बघ, दुहेरी राज्यव्यवस्था, पुढचा प्रश्न. दुहेरी राज्यव्यवस्था बंद कधी कोणी केली? तर वॉरन हेस्टिंगने केली. दुहेरी राज्यव्यवस्था बंद केली. दुहेरी राज्यव्यवस्था बंद केव्हा झाली असं विचारलाय प्रश्न, तर 1772 ला. 1772 ला काय झालं? दुहेरी राज्यव्यवस्था बंद झाली. त्यानंतर पहिलं मराठा इंग्रज युद्ध झालं होतं. पहिलं मराठा इंग्रज युद्ध केव्हा झालं? 1775 ते 1782 ला पहिलं मराठा इंग्रज युद्ध झालं होतं. 1775 ते 1782 ला किती झाले? मराठा इंग्रज युद्ध 3 झालेले. तिसऱ्याला मराठा साम्राज्य किंवा पेशव्यांचा अस्त झालेला आहे 1818 ला. बघा, पहिले मराठा इंग्रज युद्ध 1775 ते 1782. चला पुढचे प्रश्न बघू आता आपण. सालबाईचा तह कधी झाला? सालबाईचा तह हा पेपरला विचारलेला प्रश्न आहे, आयएमपी करू शकता तुम्ही. बघा 1782 ला झालेला आहे. 1782 सालबाईचा तह. या तहानुसार मराठ्यांना, बघा या तहानुसार मराठ्यांना 2 शहरं भेटली होती, ठाणे व साष्टी. ठाणे व साष्टी 2 शहरं भेटली होती. त्यानंतरचा प्रश्न, इंग्रज हैदर युद्ध केव्हा झाले? इंग्रज हैदर युद्ध पुढे आणखीन भारी भारी प्रश्न आहे बघा पूर्ण. 1780 ला इंग्रज हैदर युद्ध केव्हा झालं? 1780 ला. इंग्रज टिपू सुलतान युद्ध केव्हा झालं रे बाळा? इंग्रज टिपू सुलतान युद्ध 1782 ला झालं. इंग्रज टिपू सुलतान युद्ध केव्हा झालं? 1782 ला. पिट्स इंडिया ऍक्ट केव्हा आला रे? पिट्स इंडिया ऍक्ट तर बघ 1784 ला. हा पण परीक्षेला विचारलेला आहे आयएमपी. नवीन असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करून ठेवा, तुम्हाला असे प्रश्न देणार आहे भरपूर मी. बघा पिट्स इंडिया ऍक्ट केव्हा आला? 1784 ला आला. भारतामध्ये मुलकी नोकरशाहीची निर्मिती कोणी केली? भारतात मुलकी नोकरशाही होती, त्याची निर्मिती कोणी केली? लॉर्ड कॉर्नवालिसने केली. कोणी केली बाळा? लॉर्ड कॉर्नवालिसने काय केली? भारतामध्ये मुलकी नोकरशाहीची निर्मिती. त्यानंतरचा, आता पण जिल्ह्याचे प्रमुख कोण असतात? जिल्हाधिकारी. बघा जिल्ह्याचा प्रमुख कोण असतो? जिल्हाधिकारी. असं कोणी केलं? बरं ना, असं कोणी केलं? तर लॉर्ड कॉर्नवालिसने केलं. जिल्हाधिकारी हा जिल्ह्याचा काय असणार आहे? प्रमुख असणार आहे. आता पण भरतीला प्रश्न याच्या अगोदर विचारलेला आहे का जिल्ह्याचे प्रमुख कोण असतात? तर जिल्हाधिकारी असतात. ओके. त्यानंतर बघा, लॉर्ड कॉर्नवालिस यांना काय म्हणून ओळखतात? म्हणजे त्यांची काय ओळख आहे? लॉर्ड कॉर्नवालिस जे आहे ना, त्यांना काय म्हणून ओळखतात? तर भारतीय नागरिक सेवांचे जनक येते.
भारतातल्या जेवढ्या नागरी सेवा आहे ना, त्या नागरी सेवांचे ते कोण आहे तर जनक आहे, लॉर्ड कॉर्नवॉलिस आहे. श्रीरंगपट्टणमचा तह केव्हा झाला? 1792 ला. श्रीरंगपट्टणमचा तह केव्हा झाला? 1792 ला. या सणावळ्या पण खूप महत्वाच्या आहेत. 150 सणावळ्या दिलेल्या आहे. या महत्वाच्या, या सर्वच्या सर्व IMP. बंगाल प्रांतात कायमधारा पद्धतीचा स्वीकार कोणी केला? लॉर्ड कॉर्नवॉलिसने. बंगाल प्रांतामध्ये कायमधारा पद्धतीचा स्वीकार कोणी केला? लॉर्ड कॉर्नवॉलिसने. लॉर्ड वेलस्ली स्वतःला काय समजत होता रे? बंगालचा सिंह समजायचा. लॉर्ड वेलस्ली स्वतःला काय समजत होता? तर तो म्हणायचा की मी बंगालचा सिंह आहे. हा बाबा, तू बंगालचा सिंह आहे, काहीच हरकत नाही. आपल्याला फक्त लक्षात ठेवायचं हा वेलस्ली आहे. हा वेलस्ली स्वतःला काय, आपल्याला प्रश्न काय, लॉर्ड वेलस्ली काय समजायचं स्वतःला? बंगालचा सिंह. किंवा सरळ प्रश्न काय का बंगालचा सिंह स्वतःला कोण समजत होतं? मग लक्षात ठेवायचं लॉर्ड वेलस्ली. सोपं काम एकदम. ओके, चला आता पुढचे 10 प्रश्न. तैनाती फौजेचा जनक कोण होता? ही बेकार फौज होती बरं का ही. तैनाती फौज म्हणजे याचं म्हणणं काय होतं माहिती का? लॉर्ड वेलस्ली. लॉर्ड वेलस्ली हा होता तैनाती फौजेचा जनक. यांची जी काय ब्रिटिशांची हे होतं ना सैन्य, त्याचा खर्च एखाद्या राजावर टाकायचा. सगळा खर्च तो करेल आणि त्याच्यावर अधिकार कोण गाजवणार? हे ब्रिटिश गाजवणार. याला म्हणायचं तैनाती फौज. हे सविस्तर मी दिलंय, तुम्ही फक्त आता एवढंच लक्षात ठेवा. तैनाती फौजेचा जनक कोण? तर लॉर्ड वेलस्ली होता. आणि सर्वप्रथम तैनाती फौजेचा अवलंब कोणावर केला असेल तर निजामांवर केलता. कधी केला होता? 1798 ला. हा महत्वाचा प्रश्न आहे की सर्वप्रथम तैनाती फौजेचा अवलंब कोणावर केला? तर निजाम 1798. त्यानंतर दुसऱ्या बाजीराव, बघ दुसऱ्या बाजीरावर तैनाती फौजेचा अवलंब केव्हा केला? दुसऱ्या बाजीरावर 1802 ला केला. दुसऱ्या बाजीरावर तैनाती फौजेचा अवलंब केव्हा केला? तर 1802 साली केला. आणि याच्या काळामध्ये इंग्रज मराठा दुसरं युद्ध झालं. इंग्रज मराठा दुसरं युद्ध कधी झालं बाळा? 1802 ते 1804 दरम्यान झालं इंग्रज मराठा दुसरं युद्ध. कधी झाले? लक्षात दे. 1802 ते 1804 दरम्यान झालेले इंग्रज मराठा दुसरं युद्ध. वसईचा तह केव्हा झाला बाळा? वसईचा तह झाला 31 डिसेंबर 1802 ला झालेला आहे. वसईचा तह 31 डिसेंबर 1802. 31 डिसेंबर 1802 कोणामध्ये झाला होता वसईचा तह माहितीये? दुसरा बाजीराव आणि ईस्ट इंडिया कंपनी. लिहून देतो बघ. दुसरा बाजीराव व ईस्ट इंडिया कंपनी. ओके, वसईचा तह झाला होता 31 डिसेंबर 1802 ला. त्यानंतर कुळांना संरक्षण देणारा एक बंगाल कुळ कायदा होता. बंगाल कुळ कायदा हा कोणी संमत केला? तर लॉर्ड हेस्टिंगने संमत केला. लॉर्ड हेस्टिंगने संमत केला. आणि तिसरं व शेवटचं खूप महत्वाचा हा प्रश्न, याला IMP करा. मराठा इंग्रज युद्ध केव्हा झालं? याला IMP करूया आपण. तिसरा व शेवटचं मराठा इंग्रज युद्ध केव्हा झालं? 1817 ते 1818 दरम्यान झालेलं आहे. 1817 ते 1818 दरम्यान काय झालं? तिसरं आणि शेवटचं मराठा इंग्रज युद्ध झालं. आणि मराठा साम्राज्याचा अस्त कधी झालेला आहे? बघा, मराठा साम्राज्याचा अस्त केव्हा झाला? तर 1818 ला झाला. मराठा साम्राज्याचा अस्त झाला. किंवा याला असं म्हणतात पेशव्यांचा अस्त. पेशवाईचा अस्त असं पण म्हणतात. 1818 म्हणजे तिसरं लढाई झाली ना, त्याच्यामध्ये मराठ्यांचा पराभव झाला. आणि मग त्यानंतर मराठा साम्राज्याचा काय झालं तर अस्त झाला, असं इतिहासामध्ये नोंद आहे. मग आपण परीक्षापुरतं लक्षात ठेवायचं. ओके. आणि भारताचा पहिला गव्हर्नर जनरल जर म्हणलं तर लॉर्ड विल्यम बेंटिक. काही ब्रेक मारा, कधीच विसरणार नाही. ओके, लॉर्ड विल्यम बेंटिक. आता हा प्रश्न एक महत्वाचा आहे, बऱ्याचदा रिपीट झालेला आहे. नवीन विद्यार्थ्यांनी तर लगेचच याला IMP लगेच लिहून घ्या वहीमध्ये की सती प्रथा बंदी कायदा केव्हा लागू केला? सती जी प्रथा होती, एखाद्या स्त्रीच्या पतीचं निधन झालं, तो बिचारा म्हणजे आजाराने नैसर्गिक जे असेल ते, मग त्या बाईला काय जावं लागायचं? सती. मग ही सती प्रथा ही बरोबर केला, हा बंदी कायदा जो झाला तर बरोबर केला. कधी झाला तर 1829. कोणी केला? लॉर्ड विल्यम बेंटिक. लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी केला. आणि याच्यामध्ये प्रयत्न जर विचारले ना, पुढे असणार हा प्रश्न, प्रयत्न कोणी केले तर राजाराम मोहन रॉय. राजाराम मोहन रॉय यांनी काय केले बाळा? प्रयत्न केले. सती प्रथा बंदी कायदा केव्हा केला आहे? तर 1829 ला. कोणी केला? लॉर्ड विल्यम बेंटिकनी. आणि बंद करण्यासाठी प्रयत्न कोणी केले होते तर राजाराम मोहन रॉय यांनी केले ते. हा प्रश्न IMP आहे, हायलाइट करून ठेवा. ओके, चला पुढचा प्रश्न.
सती प्रथा बंदी कायदा रिपीट झालाय, हरकत नाही, म्हणजे हा प्रश्न यावर्षी येणार. जो तुमच्याकडनं रिपीट लिहिला जातो तो समजायचं की येणार म्हणजे येणार. हा लिहून घ्या, हा प्रश्न येणार यावर्षी भरतीला. 1829. हे बघा, बंद करण्यासाठी प्रयत्न कोणी केले? तर राजाराम मोहन रॉय यांनी बंद करण्यासाठी काय केले? प्रयत्न केले. त्यानंतरचा महत्वाचा प्रश्न आहे, खूप महत्वाचा. सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी कोणी सुरू केली? बघा, सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी कोणी सुरू केली? तर लॉर्ड हार्डिंग्स. लॉर्ड हार्डिंग्स पहिला, म्हणजे दोन होते. लॉर्ड हार्डिंग्स पहिला यांनी काय केलं? आज पण सरकारी कार्यालयामध्ये जर गेलो रविवारी ते बंद असतं, किंवा आपण होतो अरे यार आज रविवार आहे, ऑफिस बंद असणार गव्हर्नमेंटचं, मग कोणी केलं हे? तर लॉर्ड हार्डिंग्स यांनी पहिला सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी. ओके, अशा पद्धतीने. त्यानंतर इंग्रज शीख युद्ध कधी झालं रे? कोणाच्या काळात झालं? तर लॉर्ड हार्डिंगच्या काळात झालं इंग्रज शीख युद्ध. पहिलं आणि दुसरं 1846 ला त्यांचा पराभव झाला आणि मग डलहौसीने ते राज्य खालचा केलं होतं. बघा, हा एक प्रश्न येऊन गेलेला आहे. डलहौसीचा कार्यकाल काय होता? लॉर्ड डलहौसीचा कार्यकाल. डायरेक्ट हाच प्रश्न होता. 1848 ते 1856. 1848 ते 1856 हा काय तर लॉर्ड डलहौसीचा कार्यकाल. रेल्वे पोस्ट तार यंत्रणाची सुरुवात कोणी केली? तर लॉर्ड डलहौसीने केली. रेल्वे पोस्ट तार यंत्रणाची सुरुवात कोणी केली? लॉर्ड डलहौसीने. विधवा पुनर्विवाह कायदा. विधवा पुनर्विवाह कायदा केव्हा लागू केला? 1856 ला. कोणी लागू केला? तर लॉर्ड डलहौसीने. लॉर्ड डलहौसीने लागू केला 1856 ला विधवा पुनर्विवाह कायदा. ओके. त्यानंतर दत्तक वारस नामंजूर कोणी केला? लॉर्ड डलहौसीने. दत्तक वारस म्हणजे दत्तक जर घेतला तर त्याला वारस लावायचं नाही, असा कायदा आणला होता. कोणी? या लॉर्ड डलहौसीने आणला होता. ते राज्य खालसा करायचं आणि तिथला सगळा कारभार कोण बघणार? ब्रिटिश बघणार. अशा पद्धतीत. लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाल सांग रे बाळा किती? 1856 ते 1858. 1856 ते 1858 नंतर तो व्हाईसरॉय झाला होता. बघा, भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? तर लॉर्ड कॅनिंग. भारताचा पहिला व्हाईसरॉय कोण? तर लॉर्ड कॅनिंग. आणि सगळ्यात महत्वाचा IMP प्रश्न, 1857 चे बंड कोणी मोडले? तर लॉर्ड कॅनिंगने मोडले. 1857 चे बंड कोणी मोडले? तर लॉर्ड कॅनिंगने. बघा, हे प्रश्न घेऊ आणि मग आपण थांबूया. नवीन असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब नक्की करून ठेवा. आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपली बॅच पोहोचवायचं काम करा, जेणेकरून तुम्हाला काय होणार आहे? फायदा होणार. या गोष्टीचा सगळे लिहून घ्या प्रश्न, म्हणून मी घेतले IMP. बघा, सती प्रथा बंदी 1829. सती प्रथा बंद करण्यासाठी प्रयत्न राजाराम मोहन रॉय. सरकारी कार्यालयांना रविवारी सुट्टी लॉर्ड हार्डिंग्स. इंग्रज शीख युद्ध कोणाच्या काळात? लॉर्ड हार्डिंगच्या. लॉर्ड डलहौसीचा कार्यकाल 1848 ते 1856. रेल्वे पोस्ट तार यंत्रणाची सुरुवात लॉर्ड डलहौसी. विधवा पुनर्विवाह कायदा 1856. दत्तक वारस नामंजूर लॉर्ड डलहौसीने केला. लॉर्ड कॅनिंगचा कार्यकाल 1856 ते 1858. भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंग. आणि 1857 चे बंड मात्र कोणी मोडले? तर लॉर्ड कॅनिंगने मोडले. चला, अशा पद्धतीने आजचे आपले 500 जे वन लाईनर होते ते पूर्ण झाले. लवकरच आता आपण पुढील लेक्चरला भेटणारे समाज सुधारक करायचे आता आपल्याला. आणि सर्वांनी व्यवस्थित डेडिकेशन ठेवा. खूप महत्वाचे. परत परत परमेश्वर संधी देत नाही. एकाच संधीचं तुम्हाला काय करायचं? सोनं करायचं. बरोबर ना? माती करायची नाही. फर्स्ट अँड लास्ट चान्स इथं डोक्यात ठेवायचं. सकाळी उठलं, ग्राउंड अभ्यास, एवढंच काम करायचं, बाकीचा उद्योगच करायचा नाही. लक्षात. चला, आजचं लेक्चर इथंच थांबतोय. लवकरच पुढच्या नवीन लेक्चरला आपण भेटूया. धन्यवाद.